हाय नमस्कार, पुन्हा एकदा सुनंदाईस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार. बरेच आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आज व्हिडिओला सुरुवात लवकरच केलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, मी आज बनवणार आहे पनीरची भाजी. तर सर्व काही आवरून झालेलं आहे. तर बघा, मी इथं आहे ना पनीरचा पूर्ण खडेचे खडे तळून घेणार आहे. कारण की तुकडे करून जर तळले ना असे बरोबर सारखे होऊन जाते. त्यासाठी मी असं खडेच तळून घेणार आहे. आणि हे खडे मस्त आहे ना, वरून असं कलर पण खूप छान दिसतो आणि आतून आहे ना असं मस्त सॉफ्ट होऊन जातं. म्हणून मी अशा प्रकारे पूर्ण खडेच्या खडे तळून घेते. आता मी असे 2-4 व्हिडिओ तुम्हाला टाकले गेले पूर्ण पनीर असं तळलेलाच्या. तर बघा, मी अशा प्रकारे मस्तपैकी तळून घेणार आहे. हा एक खडा पलटून दिलेला आहे. त्यानंतर आता हे पण खडे आपल्याला असंच पलटून घ्यायचे. मला आहे ना व्हिडिओ तर बनवून घेते मी, पण मला एडिटिंग करायलाच जागा राहत नाही. माझ्याकडे माईक पण नाही आहे. घरात बसले की फॅन वगैरे चालतात आणि बाहेर आले की असं गाड्या मोटरांचा आवाज किंवा कोणी बोलताना तो आवाज, तर समजून घ्या थोडंसं. आणि प्लीज मी यूट्यूबला सांगते की कॉपीराईट नका देऊ, कारण की मला जागाच नाही असं एडिटिंग करायला. हॉलमध्ये गेली तर मग सर्वजण राहतात, उन्हाळ्याचे दिवस आहेत, फॅन चालू असतो, मग तो आवाज येतो, कोणाचा बोलण्याचा आवाज येतो. नंतर बेडरूममध्ये गेले की मग राशा खेळते, राशासाठी मग फॅन चालू राहतो, AC चालू राहते, तो पण आवाज रेकॉर्ड होतो. बाहेर बसले की मग बाहेर तसंच पोरांचा खेळायचा आवाज येतो कुठं काय, तर समजून घ्या तुम्ही. आणि प्लीज कॉपीराईट देऊ नका. आणि कारण की मी ना माझंच कॉन्टॅक्ट टाकत असते नेहमी. मी कोणाचे असं चोरून वगैरे ते पण घेत नाही. माझं जे असं तेच मी टाकते. आणि जिम तर आमची स्वतःची जिम आम्ही ओपनिंग केली, त्याचंसुद्धा मी तुम्हाला, पण कशामुळे काय माहिती, मी म्युझिक लावली, यूट्यूबवरनंच म्युझिक घेतली होती, त्याच्यामुळे लागलं होतं का काय. मी 2 वेळा परत व्हिडिओ डिलीट केले, नंतर मग तिसऱ्यांदा टाकला मी. कॉपीराईटच आलं होतं त्या व्हिडिओंना, त्यासाठी. तर बघा, हे पनीर मस्तपैकी असं तळून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे सर्व पनीर मी काढून घेतलेले. आता आपल्याला त्याच तेलामध्ये ना थोडंसं तेल साईडला काढून घेतलेलं आहे मी, भाजीमध्ये टाकलं जाईल. आणि कांदे, टमाटे, लसूण, काजू असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं टमाटे आणि हे बघा काजू पण टाकलेले आहे मी, पण टाकताना काय तुम्हाला दाखवलं नाही. तर अशा प्रकारे हे कांदे, टमाटे सर्व काही मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचे आपल्याला लालसर, म्हणजे याच्याने ना भाजी छान येते आणि खायला पण टेस्ट वाढते. आता मी इथं कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. अशा प्रकारे कोथिंबीर आता मी धुवून मस्तपैकी निथळून कापून घेणार आहे. मला आहे ना एडिटिंग करायला 2 ते 3 तास लागून जातात. कशामुळे? ह्यामुळेच. कारण की बाहेर बसले की गाड्या येतात ना, परत बंद करा, परत बंद करा, अशामुळे. तर प्लीज सर्वांनी समजून घ्यावे आणि व्हिडिओ पूर्ण बघावे. आणि हे बघा, मी आता अशा प्रकारे मी हे कापून घेतलेले आहे. आणि बघा किती आतून किती सॉफ्ट दिसतंय आणि वरून कलर बघा किती छान. आणि खायला पण तसंच खूप छान लागतं, असं रबरसारखं होत नाही. आणि आपण असं तुकडे करून जर तळलं ना तर पूर्ण असं रबरसारखं होऊन जातं. त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं. तर अशा प्रकारे ना सर्वच पनीर मी असं कापून घेणार आहे. आता तर ना यूट्यूबवरनं सुद्धा म्युझिक घ्यायला जीव घाबरतो, कारण की लगेचच कॉपीराईट येतं, कशामुळे काय माहीत नाही. त्यासाठी मी आता वाईसच देऊन टाकते. तर चला, असो जे असेल ते. आता बघा, अशा प्रकारे मी पनीर पूर्णपणे कापून घेतलेले आहे. आता हे बाकी आहे, हे पण कापून घेते.
आणि छानच लागते भाजी पण. हे पण कापून घेते. बघा किती छान दिसतंय ना वरून. अशा प्रकारे आता चला, मसाला पण तयार झालेला आहे माझा. कांदे वगैरे सर्व काही भाजून झालेले आहे. आणि आज सकाळी लवकरच उठली होती मी. तर बघा पूर्ण काम आवरून झालेलं आहे माझं. आणि उद्या आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे पनीर माझं कापलं गेलं. मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याला. आणि तुकडे थोडे जास्त मोठे नाही आणि जास्त लहान नाही असं केलेले आहे मी. आता त्याला मसाल्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. हा सर्व काय मसाला मी इथं टाकून घेणार आहे. बघा मस्तपैकी फ्राय झालेले आहे. आता याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला, अशा प्रकारे वाटण बी झालेलं आहे. आता मी गॅस पेटवून कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकलं, थोडंसं धना पावडर टाकलं. आपल्याला हा वाटण केलेला मसाला इथं परतून घ्यायचा आहे. तो पण मी इथं टाकलेला आहे. आणि मिक्सर धुवून पाणी पण नंतर टाकून घेणार आहे मी. आधी हा मसाला मस्त फ्राय करून घेते. तुम्हाला ओपनिंगचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे, कारण की त्याला एडिटिंग करायला खूप वेळ लागणार आहे. त्यासाठी आता मी इथं चटणी टाकली, थोडीशी हळद सुद्धा टाकली, थोडा गरम मसाला टाकला. आणि छान परतून घेतलं मस्त. आता आपल्याला मिक्सर धुवून पाणी इथं टाकायचं आहे. आता 1 ग्लास पाणी मी इथं टाकलं. मसाला मस्त असा भाजून घेतला ना. बघा अशा गाड्या वापरता. मसाला असा भाजून घेतला ना, भाजीला छान चव येते. आता मी इथं कस्तुरी मेथी हातावर चोळून टाकते, कारण की ना जाड जाड काय टाकणार नाही मी, थोडी बारीक बारीकच टाकणार आहे. हे बघा. आणि आपल्याला भाजी उकडायला लागते. आता हे पनीर पण इथं टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं 4 लोकांची भाजी आहे. आणि जास्त कोणी खात नाही म्हणून भाजी थोडीच बनवलेली मी. एकच प्लेट खाता. उन्हाळ्याचं कसं जेवण पण जात नाही. आणि या दिवसामध्ये थोडंसं थंड थंड गारगारच काहीतरी प्यावंसं वाटतं. तर बघा आता मी इथं झाकण ठेवते. तेवढ्यात मी इथं पापड भाजून घेतले आणि सर्व काय बघा भाजी आपली छान झालेली. इथं आता वाढायला सुरुवात केलेली. चला आता सर्वजण आम्ही जेवण करणार आहे. आता बघा आज पुरता एवढाच व्हिडिओ. मी व्हिडिओचं एंडिंग इथंच करते, इथंच व्हिडिओ संपवते. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय. आणि बघा मी इथं वाढायला घेतलेलं आहे. आता सर्वजण आम्ही आता जेवण करणार आहोत. तर तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला. चला भेटू पुन्हा.